राजा मरी राजा म्हणून ह्याचं नाव ठेवलंय. राजाचं नाव आहे. हा काय नाव ठेवलंय हे नातो राजा आहे. कन्नडमध्ये मरी राजा म्हणतो आम्ही, मराठीमध्ये हे नातो राजा. राजाचं नातो. राजाचा नातो आहे मित्रांनो, बघू शकताय. राजा पण ह्यांच्याच दावणीला होऊन गेला. म्हणजे अशी काय बाबा आता तुम्हाला राजा खंत वाटत नाही एवढं राजाचं नाव केलं, काय वाटतंय तुम्हाला राजा? काय राजात ज्ञाप काढला तर ते लय आम्हाला हळाळ होतं हो. काय करायचं सांगून, आम्हाला राजा नाही ते आम्हाला देवच भेटलं होतं. हा माझ्या गरीब परिस्थितीनं सगळं देणे पेणे सगळं काढून मला घर एक त्याच्या नावावर बांधत होतं. राजाच गेलाय, घर नको म्हणलंय, मग राहू दे सोडलंय आम्ही. आम्ही गरीब परिस्थितीचा काय राजाने गेलो हो. तरी बी आता काय बांधतो म्हणूनच तर राजा ही एक मला नावावर ठेवून घेतलंय, दिलंय मला. तरी त्याच्यावर चालय आपलं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, खिल्लार प्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. तर मित्रांनो, आज आपण आलोय उमदी यात्रेमध्ये. तर आज आपण उमदी यात्रेमध्ये जेवढे काही टॉपचे वळू आले आहेत अशा वळूंची मुलाखत आणि माहिती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण खिल्लार क्षेत्रातील जे काही टॉपचे वळू असतील अशांच्या मुलाखती आणि प्रदर्शनातील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर या वळूविषयी माहिती जाणून घेऊया. नमस्कार मामा. नमस्कार. कुठलं गाव? आपलं गाव तिकोंडी, तालुका जत, जिल्हा सांगली. तिकोंडी. कुठल्या वळूची पैदास आहे? हा कुठल्या वळूची पैदास आहे? ते आपला मूळ पहिला राजा होतो आपला घरचा. त्या राजाचं ते नातो आहे. राजाचा नातो. काय काय राजात आणि ह्याच्यात साम्य? राजाचं ते राजा वारल्यानंतर हो आम्हाला 2-3 वळू राखलं. हे पुण्यातला जन्मला होता आपला. पुण्यात नाही आम्ही आणले, आणून आम्हाला 1.5-2 वर्ष झालं हो हे बैल आणून. काय काय साम्य आहे राजात आणि ह्याच्यात? राजाचं हे सगळं राजाचा चित्रा मोरा काय आहे ते राजाचं कोण ह्याच्याच आहे हो. काय म्हणून आम्ही आणले. आता ही एकच आता घरी आहे माझ्या घरी. दाताला कसा आहे? दाताला आता सायदाच झालं. सायदाती. केवढा असताना तुम्ही खरेदी केला होता? आम्ही बारका 6 महिन्याला नसतो तर पुण्यात जाऊन प्रतिदादाकडनं 5,05,000ला कल्लोळ सावकारला हिसकून दिलंय. मग परत त्याने वर्ष 1.5 वर्ष त्यांनी सांभाळलं. त्याच्याकडून मी आणलंय 2.5 लाखला मी आणलं आता. तिकोंडी राजा तुमच्याकडे? माझ्याकडचं होतं तिकोंडी राजा, त्याच्याशी नातो. मग राजा सगळा चित्रा मोरा काय आहे राजाचं कोण ह्याच्याच आहे म्हणून हे आम्ही घरात ठेवून घेतले. आता ह्याचे वासरू बी आता पडायला लागलं चांगलं म्हणून आम्ही ठेवून घेतलं. म्हणजे तिकोंडी राजाची बैल होऊन गेला आता. सगळ्या म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात कर्नाटकात. काय सांगाल राजाबद्दल? राजाच काय आता सांगायचं काय म्हणलं तर राजाच होऊन गेलो. तरी बी आता राजासारखं म्हणलं तर आता मी बी बघायला लागले त्या मापाचं त्या आता सध्या नाही हो. हे बी आहे कर पण त्याच्या मापाला जरा कमीच म्हणणार मी. म्हणजे राजाच्या मापाचा वळू अजून तुम्ही बघितलाच नाही? राजा मापाचं वळूच नाही आता अजून. ती राजा वारून ते फेब्रुवारी 7 तारखेला 5 वर्ष होऊन आता 6वा वर्ष चालू झालंय. मी बी हुडका लागलं तसं काय मला दिसला नाही. ही तेवढं मापाला कमी आहे म्हणलं तर बी जरा त्याचा चित्रा मोरा त्याचा गुण सगळा वासरू पडायचं त्याच्या राजासारखा मला दिसला म्हणताना हे ठेवून घेतला. बघू शकताय मित्रांनो, तिकोंडीच्या राजाच्या मालकाची आपण मुलाखत घेतोय. तर काय म्हणजे राजा आता 5 वर्ष झालं वारून, काय वाटतंय तुम्हाला राजाला? काय राजा वाटलं तर अजून ते गेलं नाही असं वाटतंय आम्हाला. तरी बी ही काय वासरू आम्हाला गावलंय तेव्हापासून आम्हाला माणूस शांत झाला आता. काय म्हणजे राजात आणि ह्याच्यात आता काय? राजाच्या ह्याच्यात म्हणलं तर काय त्याच्या चित्रा मोरा काय सगळं आहे. नुसतं काय मापाला ती जरा मोठं होतं बैल. ही जरा मापाला जरा कमी आहे 2 बट एवढंच बघा. आता किती येते तुमच्याकडे? आता सध्या एकच आहे ना. सध्या एकच आहे. कशाला चालू आहे आता? ही आता गैवर रेतन करायसाठी. गैवर रेतन करायसाठी. तुम्ही 6 महिन्यात असताना खरेदी केला होता काय? 6 महिन्यात असताना आम्ही ते कल्लोळ सावकार जाऊन आम्ही खरेदी करून आलो होतो. मग सावकारांचा घरी होतो 1-2 वर्ष पर्यंत. मग तिथून आम्ही आणलाय. म्हणजे कसा सांभाळ केला तुम्ही आणल्यावर? परत आणल्यावर काय होते काय पहिलवान कसं सांभाळतंय तसं ते सांभाळायला पाहिजे हो. सांभाळल्यानंतर होणार. आता ब्रीडिंगला काय रेट ठेवलाय? आम्ही ब्रीडिंगला आम्ही लांब आल्याला 2,000 घेतो. 1,500. मग 30,000 ते लोकल आल्याला 2,000 घेतो मी. म्हणजे लांबून कोण आलं तर? लांबून कोण आलं तर 1,500 घेतो. 1,500. तरी बी गरीबी असं तसं म्हणलं तर तरी बी ते मी
मी काय तेवढं एवढं खट नाही काय नाही हो. टेम्पो त्यातनं 2000 नाही येत आहे ते गाई मग ते त्यानं 2000 गेला 5000 ह्याच्याकडनं आतापर्यंत किती गायी भरली त्यातून? आता एक 600 पर्यंत झालं असेल. 600 पर्यंत. काय रिझल्ट आलाय का ह्याच्या पहिले? रिझल्ट आलाय किंवा ना रिझल्ट आलाय म्हणतानाच हे आता का आम्ही काढत नाही ना, एकत नाही काय नाही, किती मागू दे आम्ही देत नाही. रिझल्ट फुल आलंय म्हणताना हे राजा मरी राजा म्हणून ह्याचं नाव ठेवलंय. राजाचं नाव आहे. हा काय नाव ठेवलंय? ते नातू राजा आहे. कन्नड मध्ये मरी राजा म्हणतो आम्ही, मराठीमध्ये हे नातू राजा. राजाचं नातू. राजाचा नातू आहे मित्रांनो, बघू शकताय. राजा पण ह्यांच्याच दावणीला होऊन गेला. म्हणजे अशी काय बाबा आता तुम्हाला राजा खंत वाटत नाही? एवढं राजानं नाव केलं, काय वाटतंय तुम्हाला राजा? काय राजात नॅप काढला तर ते लय आम्हाला हळाळ होतं हो. काय करायचं सांगून, आम्हाला राजा नाही ते आम्हाला देवच भेटलं होतं. हा माझ्या गरीब परिस्थितीनं सगळं देणे पेणे सगळं काढून मला घर एक त्याच्या नावावर बांधत होतं. राजाच गेलाय, घर नको म्हणलंय, मग राहू दे सोडलंय आम्ही. हा आम्ही गरीब परिस्थितीचा काय राजाचं राजाने गेलंय. तरी बी आता काय बांधतो म्हणूनच तर राजा ही एक मला नावावर ठेवून घेतलंय, दिलंय मला. तरी बी त्याच्यावर चाललंय आपलं. म्हणजे राजा काय म्हणला तुम्ही? राजा नावावर घर बांधलंय? घर बांधायचं आम्ही सगळं ते देण्यात काढून आहे. 5,000 आम्हाला झालं होतं. मग राजाच गेल्यानंतर घर नको म्हणून दुसऱ्या एका 370ला त्याचा मुलगा घेतला, ते बी वारले हो. वारल्यानंतर मग काय आता अवघड चालय म्हणताना मग तरी तसं असं करता ही आम्हाला भेटलंय, ही घेतलं बघा. तरी तुम्ही त्या राजाकडनं किती गायी भरवल्या होत्या? 2,500 रुपये भरलो तो ना. 2,500 गायी. कशामुळे गेला राजा परत? आपल्याकडे चूक झालं आता कळलंय आम्हाला. तरी काय झालं होतं? काय रोज 10, 15, 20 रोज गाया म्हणलं तर ते कसं टिकेल? हा तेच आपल्याकडे चुकी. आता कळलंय, काय कळून काय उपयोग नाही हो. तरी आता तुम्ही ह्याच्याकडनं रोज किती गायी भरता? रोज आणा. आता काय गया कमी हो. 1, 2, 3 एक वेळे 7, 8 येत आहे. तरी बी 10च पुढं नाही हो आता गया. तवा लय जिल्ह्यात एक आलं तर 10-15 गाई हो ना. सातारा, कराड, पुणे, इकडं कर्नाटक म्हणलं तर जमखंडी, तेरदाळ, गुलबर्गा, इकडं सोलापूर, अकोला लांबून येत होतो. जिल्ह्यात एक म्हणलं तर 10-15 गुरं येत होतो आम्हाला. आला म्हणजे सोड नाही. हा सोड नाही कसं म्हणायचं असं हो ना. माझ्याकडे बी चुकी झाली. 4-5 रोज म्हणलं तर अजून राजा काय म्हातारा होऊन गेलं नाही हो. हा कडल दात पडलं होतं तेव्हा राजा गेलाय. हा अजून राजाचं अजून आता असला तर अजून निमा वया होत होतो. अजून 7-8 वर्ष माझ्याकडे होत होतं. काय करायचं, आपलं नशिबात नाही राजा. राजाने एवढं मोठं नाव केलं हे लय मोठं आम्हाला ना. राजाचं काय आलं बघा तेव्हापासून लाख आम्हाला माहित नव्हतं ना आपल्या भागात. वासरूला जन्मला कला लाख. आता शेतकरी बारका असते मोठं असते लाख म्हणलं तर काय त्याच्या हेच नाही हो. राजाचं आपल्या भागात ₹1,00,000 म्हणून आता सध्या 50 धरून 14 लाखापर्यंत हो त्याचे वासरू विकले. मग राजाच झालं हो. बरोबर. आता कुठे जर आपण गेलो तर कुठल्या ओळखी पैदास आहे म्हणलं तर राजाचं. आता सध्याकडे सगळं राजाचं नसलं तरी राजाच आहे म्हणून सांगा लागले हो. हा व्यापारी लोक वळू आले तसं सांगा लागले. हा मी काय म्हणतो, खरं असलेलं खरं बोला, खोटं बोलू नका. राजाचं नाव हे खराब करू नका. राजाचं तर सांगा. अख्खा सगळं महाराष्ट्र झालंय. मला सांगितलं तर मी काय सांगू. आम्हाला काय ती ओळख येत आहे काय तर आम्हाला बी येत आहे कसं आहे त्याच्या चित्र मोर तसं असं आम्हाला कळत आहे. त्याने मी राजाच आहे म्हणते. बरं बाबा तुमच्या मनात जाऊ दे म्हणून मी काय म्हणत नाही. काय म्हणायचं होतं अण्णा त्याला? राजा वारून 5 वर्ष झालं अजून राजाचं नाव सांगता येते. त्याच्याच मुलगा म्हणलं तर कसं सांगू ना आम्ही. बरोबर. राजानं भरपूर नाव केले. कुठे जरी गेलं तर कोणाला जरी विचारलं तर आमची राजाचे. म्हणजे आता ह्याला खुराकात हे काय काय देता तुम्ही? खुराकांना काय ती सगळं ती पहिलवानचं चार काढ तुम्ही आणि काय वाटेल तुम्ही. मी आयुर्वेदिक म्हणलं ही बी काय झालं होतं तर दृष्टीनं पुढचं काय असं वाकडं झालं होतं. ह्याच्या वाकडं झालं. मी आयुर्वेदिकवर सगळं करून आता सरळ झालं बघा. मी डॉक्टरचं तेवढं हे करत नाही. मी आयुर्वेदिक काढणार. हा गाय गाभराव दे ना गाभराव दे हे सगळं मी गुतगत घेतो. हा त्याने नाही पैसे येल्यानंतर मला पैसे देते त्याने. आयुर्वेदिक मी सगळं करतो. काय काय करता तुम्ही? आयुर्वेदिक मध्ये ना ती गाबडल्याला गाय असतं का नाही ना त्या गायचं बी औषध करतो ना. ती गरपिशे धुवायचं स्वच्छ करायचं त्याला गार धरायचं ते करतो. मग एकेकाला काय होतं ना
ते येताना वासरू आत ते मरून तर कसं काय तर गरपिशीला प्रमाण जातं बघा ते बी आम्ही स्वच्छ करतो. हा कटकाला एकून देत नाही अण्णा, कापाला एकून देत नाही. मी 2-3 वेळा ती वाप करते की काय तर आम्ही प्रयोग करून त्याला गाभ राहतो. मग जनावर येल्या का नाही आतला ते वासरू मारला तर मी कट करून मी गाई वाचून घेतो अण्णा. हा म्हणजे गायी रिपीट होण्याचं काय कारण असू शकते? रिपीट होण्याचं गरपिशवीमध्ये अण्णा ते गाबलं का नाही, गाबल्यानंतर ते गरपिशवीमध्ये काय नसते हो. मग सगळं ते 9 महिना 9 दिवस झाल्यानंतर यायचं वेगळं होणार. मधलं हे झालं का नाही मग जरा गरपिशवी प्रॉब्लेम होणार किंवा म्हणून त्याला 1-2 वाप मोडून त्याच्या आपलं आयुर्वेदिक औषध करून स्वच्छ करून मग आपलं बैल सोडलं का नाही गाभ राहते हो. गाभरा राहायचं आम्हाला बी ते तेवढं त्या बी आयुर्वेद करायच्या ना करून त्याला घाबरायचं. तरी गाई माझावर आल्यानंतर कधी भरवली पाहिजे गाई? आता कसं आहे आज माझ्यावर आला का नाही ना उद्या भरवायचं. रात्री काय करायचं हरभर किंवा आपलं गरीब शाळू तर त्याला चारायच्या ना 1 किलो भर चार मग परवा दिवशी भरला का नाही वाप फुल असतं त्याच्या. हा त्याच्यावर भरला का नाही धरते. म्हणजे गाई आज माझ्यावर आली तर उद्या भरवली उद्या भरवायचं. हा एक थान जास्त असताना ना उंची आम्ही पेलं तर कसं आम्हाला चोळतंय तसं आम्ही ती बघून ही करायचं ना. आता तुमच्याकडे घरी गाई किती आहे? नाही ना आता एक गाय आहे. मग आपल्याकडे ही आता एक आपला गरीब परिस्थिती आहे हो. 2-4 सांभाळायची मला आवड आहे. हेच आम्हाला एकच आहे आता. म्हणजे आता पुढं काय नियोजन आहे तुमचं? पुढं मी होत तर आम्हाला राजाच खानदान मला पाहिजे. पुढं काय होतं कर पण मी होत तर आम्हाला ओळख कसं राहणार. हे तर आता आहे आता काय ऐकत नाही. आता हे नाही म्हणत 7-8 वर्ष चालणार की हो. पुढं काय आहे आम्हाला आता तर बोलतो कर पण पुढं काय आहे. ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा की तुमचा? माझे मोबाईल नंबर 8600713005. मग व्हॉट्सअप नंबर 8088284721. माझे गाव तिकुंडी तालुका जत जिल्हा सांगली. तिकुंडी राजाचे मालक? हा तिकुंडी राजाचे मालक. धन्यवाद.